तू काय 9:30 येऊन बसतो इथं? हा, बापाचं तोंड बघण्यापेक्षा इथं बरं आहे. रसायन काढ. काल मला स्वप्न पडलं राव. कसलं? मी आणि केवढा शेजारी शेजारी चालत शाळेला चाललो होतो. आम्ही या बिल्डिंग जवळून हसत हसत गप्पा मारत चाललो होतो. तर तू, चित्र्या, फावड्या खिडकीतून आम्हाला बघता. मी पण बिंदासवर बघतो आणि केवढाचा हात हातात घेतो आणि ती लाजते. पण नंतर काय झालं आठवत नाही. पहाटे पडलं तर अरे स्वप्न? पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. अरे पण नुसती स्वप्न बघून काय फायदा? तुझ्या नरोमा मला विचार, म्हणाव काहीतरी झकास आयडिया काढ. केवढा पटलीच पाहिजे म्हणाव. सूर्या, तू तिला एकदाच विचारून का नाही टाकत? केवढा आपण तुझ्यावर मरतो, आपल्याला लाईन देणार का? म्हणजे एकदाचा काय तो निकाल लागेल. याची म्हणा जोशा हे बघ. केवढा? एवढा लवकर? आणि ती पण एकटी. आईला जोशा, तू बोलतोस ना डायरेक्ट जाऊन विचार म्हणून, चल आजच विचारतो. नको, रसायनाचा ग्रुपात उतरवण्यापेक्षा. रसायन गेलं खड्ड्यात. आज आपण केवढाला विचारणारच. जो डर गया समजो वो मर गया. तू चल माझ्या बरोबर आत्ताच. नको. सूर्या सोड. चल ना, तुझीच आयडिया आहे ना. मग तू उभा राहा फक्त शेजारी. नको नको काय झाल्या, अडवाजी करतो का भेंड? चल. यार दूध तर घालू दे सूर्या. एकटे गेले की फाटते का तुझे? ए, आपल्याला लाईन देते का? बास का? अजिबात नाही. वाट सोड. ए अरे नाही बोलते बघी. जाऊ दे रे, गेली उडे. चल चल. आज नाही येत आपण शाळेला. तुझ्या बापाला कळलं तर मेलच तू. जाऊ दे रे, नाही तर नाही. कशाला मनाला लावून घेतो? तुमच्या लाईनी पद्धतशीर चालू आहेत रे, आम्हालाच कोण देत नाही. सूर्या, चल निघूया. तर आजचा शब्द आहे बाई. म्हात्रे आणि दोषी, चला. सूर्या, कालची तुझी मस्ती नडली बहुतेक. गणोबा, कशाला बोलवलंय रे? चला, समजेल तिकडे गेल्यावर. हीच का ती मुलं? त्यातल्या कोणी अडवलं तुला? पुढे रे तू, पुढे. मी काय केलं सर? काय केलं? इकडे काय केलं? मी काय केलं सर? नालायक, मुलीचा हात पकडतोस बरं मोठं. मी काय केलं म्हणून? मी हात नाही धरला. चुप, एखादा बोल नकोस. तू ये रे पुढे. मी नाही काय केलं. हा काय करत होता? हा त्याच्याबरोबर उभा होता. म्हणजे अकम्प्लीस. पुढे पुढे, हात पुढे कर, हात पुढे कर. हा, आता आता का घाबरतोस? मवालीगिरी करायला मजा वाटते ना? हात पुढे कर, हात पुढे कर. हा मुलगा पूर्वीही हिच्या मागे लागलेला होता. एकदा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचलेला होता, नाही का ग? सर, ही मुलं त्या बिल्डिंगवर जमून येणाऱ्या जाणाऱ्यांची टिंगल करत असतात, विशेषतः मुलींची. मी स्वतः पाहिले अनेकदा. वा, माझ्या विद्यार्थ्यांविषयी नवीनच माहिती कळते मला. ही मुलं जर अशी वागत राहिली तर आमच्या मुली आम्ही शाळेत पाठवायच्या कशा सर? तू म्हात्रे शेठचं ना रे? बघा, याचे वडील आपल्या शाळेचे देणगीदार आहेत आणि हे काय दिवे लावते बघा. सर, तुम्ही नुसतं बघू नका. सर, यांना चांगली शिक्षा केली पाहिजे. शिक्षा रस्टिकेट करा, शाळेतनं काढून टाका, सरळ पोलिसात द्या आणि रिमांड होममध्ये पाठवा. पालकांना बोलून घ्या, यांच्या पत्र तयार करा आत्ताच्या आत्ता. उद्या सकाळी 11 वाजता बोलवा. गुप्ते शेठ, तुम्ही या. मी येईनच हो, पण त्यांनी फार काही फरक पडत नाही. काय होणार आहे? हे सगळं प्रकरण पोलिसांकडे द्या. गणोबा, जा तुम्ही वर्गात जाऊन बसा. गणोबा पत्र आणून देईल.
नंतर सांगतो. उद्या ते मुलांच्या पालकांना बोलवले भेटायला. चांगली अद्दल घडली पाहिजे त्यांना. आजकालच्या मुलांचं काही कळेनासच झालंय. माहिती काय? पहले हम गृह पाठ देखेंगे और फिर अगला पाठ पढ़ेंगे, ठीक है? जास्तच शहाणपणा सुचतोय काही पोरांना. काय म्हात्रे, काय जोशी, रस्त्यातच मुलींना अडवून प्रेम करता का म्हणून विचारता काय? हे शिकवतात आपल्या शाळेत? हा? बाई हेड सरांनी पत्र द्यायला सांगितले. मांडे 10वां पाठ पढ़ना शुरू करो. कृष्णा की याद और उसी के सहारे एक नाव भी लटक रही थी जो मेरी बाल आंखों को बड़ी सुंदर मालूम होती थी. किनारे की कंकड़ कैसे चिकने, काले और ठंडे ठंडे थे. एक को हाथ में ले लेता तो झट दूसरे पर नजर पड़ती. वह उससे भी ज्यादा अच्छा लगता. इतने में दूसरे निकले हुए कंकड़ बदलते रंग की लकीरें दिखाई पड़ती और आई, आई ऐकलंस का? काय झालं? ऐक, बाळराजांचे पराक्रम. काय रे, काय झालं? काही नाही, बाबांना उद्या शाळेत बोलवलंय. कशासाठी ते सांग ना. शाळेतल्या मुलीची खोड काढली म्हणून मुख्याध्यापकांनी पालकांना बोलवलंय. मी नाही काढली खोड, सूर्यानं काढली. मी फक्त उभा होतो तिथं. कार्ट्या, यासाठी तुला घातलं शाळेत? हे घे. गंभीर गैरवर्तन. अरे काय केलंयस नीट सांग बाबा. त्या सूर्यानं त्या 8वीतल्या गुप्त्याची वाट अडवली. ती चिडली. बाबांना सांगितलं. त्यांनी शाळेतून तक्रार केली. आणि हे सगळं घडलं कुठं? म्हात्र्याची बिल्डिंग आहे ना, तिथं आम्ही जमतो आणि मग शाळेला जातो. तिथे जमता कशासाठी? मुलींची टिंगल करायची असेल. काहीतरी बडबडू नकोस. का खोटं बोलतेय का ती? आपला पाल्य ची मुकुंद मनोहर जोशी याने शाळेतील एका विद्यार्थिनीशी गंभीर गैरवर्तन केल्याचे आढळून आले आहे. तरी त्या संदर्भात उद्या दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मुख्याध्यापकांना भेटावे. वाह, गंभीर गैरवर्तन. काय काय म्हणाला काय तो तिला? प्रेम करतेस का म्हणून. बाई 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 बाई, आता मात्र हद्द झाली. अरे एवढी एवढीशी मुलं तुम्ही आणि तुमची एवढी तयारी. प्रेम म्हणे प्रेम. अरे प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? स्वतःला काय गोपीकृष्णाचे अवतार समजता तुम्ही? उद्या 11 वाजता जायचं आहे म्हणजे मला ऑफिसमध्ये रजा टाकावी लागणार. मी अर्ज लिहून देतो, तू चांदोरपेठला देऊन ये. जा कागद घेऊन. अकॉम्प्लिश, पार्टनर इन क्राईम, गुन्ह्यातील साथीदार. मुकुंदाचं काय चाललंय मला कळतच नाहीये. तुमचाही धाक नाहीये त्याला. असाच फायदा घेतोय तो. वेळीच उपाय नाही केला तर पोरगा आजचं जाईल. त्याला वाईट सांगत लागली. मी तुम्हाला सांगत होते त्याला या शाळेत नका घालू. सगळ्या शाळा सारख्याच. अभ्यासाव्यतिरिक्त सगळं चालतं. आणि या शाळेत जरा जास्तच चालतं. पुढचं तर 10वीचं वर्ष. असाच वागत राहिला तो तर कसं होणार हो? अधू, बोडक्याचा इंजिनियर होतोय तो आता. अगं तुम्ही दोघी जरा शांत राहा. काही झालेलं नाही. या वयात मुलं अशी वाह्यात वागतातच. काही आबाळ कोसळले नाही. चला जा झोपाय.